नमस्कार. आज आपण एका टॅबलेट पीसीच्या अगदी आतल्या जगात डोकावणार आहोत. बाहेरून दिसणाऱ्या चकचकीत स्क्रीनपासून ते आतल्या अतिशय सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या रचनेपर्यंत या उपकरणाची पूर्ण चिरफाड करून ते नक्की कसं चालतं हे आपण समजून घेणार आहोत. हा तांत्रिक प्रवास खरंच खूप रंजक असणार आहे. पण हे सगळं तंत्रज्ञान उलगडण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण आज जे काही सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत ते माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने अतिशय काळजीपूर्वक तयार केलं आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसारखे क्लिष्ट विषय प्रत्येकाला अगदी सहज समजावेत या उद्देशाने त्यांनी हा संपूर्ण अभ्यासक्रम तयार केलाय. त्यांच्या याच अचूक आणि सखोल संशोधनामुळे आज आपण टॅबलेटच्या आतल्या भागांची इतक्या बारकाईने माहिती घेऊ शकणार आहोत. तर आपला आजचा आराखडा काहीसा असा असेल. टॅबलेट म्हणजे नक्की काय? इथून आपण सुरुवात करू. त्यानंतर त्याची बाह्य रचना, मग स्क्रीनच्या मागचं जग आणि शेवटी आतला मदरबोर्ड असा आपला टप्प्याटप्प्याने प्रवास होईल. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. टॅबलेट म्हणजे नक्की काय याचा एक मूलभूत पाया आधी पक्का करूया. सोप्या भाषेत सांगायचं तर टॅबलेट हा खऱ्या अर्थाने एक वायरलेस आणि कुठेही सहज नेता येईल असा आपल्या स्वतःचा वैयक्तिक संगणक असतो. याला बाहेरून कीबोर्ड किंवा माऊस जोडायची अजिबात गरज नसते. फक्त बोटांच्या स्पर्शाने आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरू शकतो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे उपकरण कुठल्याही वायरलेस किंवा सेल्युलर नेटवर्कला सहज कनेक्ट होतं. त्यामुळे ऑनलाईन असो वा ऑफलाईन काम अजिबात थांबत नाही. आता हे उपकरण इतकं लोकप्रिय का आहे याचं उत्तर ह्या तुलनेत दडलंय. स्मार्टफोनपेक्षा टॅबलेटमध्ये जास्त स्टोरेज, मोठी स्क्रीन आणि जास्त वेळ टिकणारी बॅटरी मिळते. पण त्याचवेळी लॅपटॉपच्या तुलनेत ते सोबत बाळगण्यासाठी कितीतरी अधिक सोयीस्कर असतं. थोडक्यात सांगायचं तर स्मार्टफोन आणि लॅपटॉप या दोन्हींचा हा एक एकदम परफेक्ट सुवर्णमध्य आहे. या मूलभूत संकल्पनेनंतर आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. इथे आपण या उपकरणाच्या बाह्यरचनेची म्हणजेच बाहेरून दिसणाऱ्या आवरणाची माहिती घेणार आहोत. आता जरा विचार करा, टॅबलेटच्या एवढ्या लहान आणि स्लिम आकारात किती सारे पोर्ट्स आणि बटणं बसवलेली असतात. पॉवर बटण, व्हॉल्यूम कंट्रोल्स तर असतातच, पण त्यासोबत मायक्रो SD कार्ड स्लॉट आणि मायक्रो HDMI पोर्ट सारख्या सुविधाही असतात. यावर काम करण्यासाठी कीबोर्ड किंवा माऊस अनिवार्य नसला तरी बाह्य उपकरणं जोडण्यासाठी हे पोर्ट्स प्रचंड उपयोगी पडतात. हे डिझाईन खरंच खूप विचार करून बनवलेलं असतं. आता आपण पुढच्या स्तरावर जाऊया. टॅबलेटचा जो पुढचा भाग किंवा स्क्रीन आहे तो आपला तंत्रज्ञानाशी संवाद साधण्याचा अनुभव कसा पूर्णपणे बदलून टाकतो हे आता समजून घेऊया. इथला मुख्य मुद्दा असा आहे की टच स्क्रीन हे फक्त काहीतरी बघण्याचं साधन नाहीये, तर ते एक अत्यंत प्रभावी इनपुट डिव्हाइस आहे. ते थेट आपल्या बोटांच्या स्पर्शाला प्रतिसाद देतं. याच एका शोधामुळे जुने, मोठे आणि जड कीबोर्ड गायब झाले आणि त्यांची जागा या मोठ्या डिस्प्लेने घेतली. यामुळे वेब सर्फिंग आणि मल्टीमीडियाचा अनुभव अगदी मुळापासून बदलून गेलाय. आता जर आपण याच्या कव्हरची किंवा बॉडीची रचना बघितली तर ती साधारणपणे एका सँडविचसारखी असते. सर्वात मागे रियर पॅनल, सर्वात पुढे टचस्क्रीन असलेलं फ्रंट पॅनल आणि या दोन्हींच्या अगदी मधोमध रिचार्जेबल बॅटरी आणि लॉजिक बोर्ड अत्यंत घट्टपणे आणि सुरक्षितरित्या बसवलेली असतात. ही विशिष्ट रचनाच टॅबलेटला त्याचा तो स्लिम आणि आकर्षक आकार देते. प्रत्यक्ष दुरुस्तीच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. टॅबलेट हातातून पडून स्क्रीनला तडे जाणे ही सर्वात कॉमन समस्या आहे. जेव्हा असं होतं तेव्हा दुरुस्ती करणाऱ्या तंत्रज्ञानांना हे सुटे भाग वेगवेगळे संचांमध्ये मिळतात. म्हणजे गरजेनुसार फक्त LCD किंवा टचस्क्रीनला जोडलेला LCD किंवा पूर्ण फ्रेमसोबतचा LCD असे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतात. तर आता या डिस्प्लेच्याही आत जाऊया. आपला हा प्रवास आता टॅबलेटच्या इलेक्ट्रॉनिक मज्जासंस्थेपर्यंत म्हणजेच मुख्य मदरबोर्डपर्यंत पोहोचला आहे. याला मेन बोर्ड किंवा सिस्टम बोर्ड असंही म्हणतात. टॅबलेटमधला प्रत्येक लहान मोठा हार्डवेअरचा भाग CPUशी जोडण्याचं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हा मदरबोर्ड करत असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे खऱ्या अर्थाने या टॅबलेटचं हृदय आणि मेंदू दोन्ही आहे, ज्यामुळे सगळी यंत्रणा एकत्र काम करते. आता या मदरबोर्डवरच्या ऑडिओ सिस्टमचं थोडं बारकाईने निरीक्षण करूया. आवाज रेकॉर्ड करणं असो, स्पीकर्समधनं ऑडिओ ऐकणं असो किंवा हेडफोन्स वापरणं असो, आवाजावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्याचं वहन करण्यासाठी हा विभाग एक स्वतंत्र आणि अतिशय प्रभावी केंद्र म्हणून काम करतो.
फक्त ऑडिओच नाही तर या मदरबोर्डवर अनेक स्मार्ट सेन्सर्स आणि कम्युनिकेशन चिप्सची मोठी फौजच असते. वायफाय आणि ब्लूटूथ तर असतातच, पण त्यासोबत NFC आणि 3 ॲक्सिस ॲक्सेलेरोमीटरसारखे सेन्सर्स सतत प्रोसेसरला अतिशय अचूक डेटा पुरवत असतात. यामुळेच टॅब्लेटला आपण तो कसा धरलाय, कोणत्या दिशेला फिरवलाय हे क्षणात समजतं. आता एवढी सगळी गुंतागुंतीची यंत्रणा चालवायची म्हणजे एका अत्यंत मजबूत पॉवर मॅनेजमेंट युनिटची गरज असतेच. आणि हे युनिट नेमकं तेच करतं. बॅटरीमधून येणारी ऊर्जा DDR3 मेमरी, फ्लॅश स्टोरेज आणि त्या 7 इंचाच्या LCD डिस्प्लेपर्यंत अगदी योग्य प्रमाणात कशी पोहोचेल हे सगळं या युनिटद्वारे अतिशय कुशलतेने हाताळलं जातं. हे खरंच खूप प्रभावी आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप करताना एका प्रश्नाचा नक्की विचार करूया. जेव्हा एखादा टॅब्लेट खाली पडतो आणि त्याची स्क्रीन तुटते, तेव्हा दुरुस्ती करणाऱ्याला कसं समजतं की फक्त बाहेरची काच बदलायची आहे की आतला पूर्ण LCD? बाहेरून आतपर्यंत या गुंतागुंतीच्या आणि थरांच्या रचनेची संपूर्ण माहिती असणं का गरजेचं आहे हे आता नक्कीच स्पष्ट झालं असेल. याच सखोल माहितीमुळे हार्डवेअर दुरुस्तीचा आणि समस्या निवारणाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जातो. या अभ्यासपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि आशा आहे की यामुळे टॅब्लेटच्या आतल्या जगाबद्दलची आपली समज अधिक स्पष्ट आणि पक्की झाली असेल.